विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टरमध्ये आज आपण राहिलेल्या काही संकल्पना कंटिन्यू करू. त्यातली पहिली डेफिनेशन आहे प्युअर लाईन. डेफिनेशन पाहूया आपण. ए होमोझायगस इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स फॉर्म्ड बाय द पॅरेंट्स हॅव्हिंग सिमिलर कॅरेक्टर्स. डेफिनेशन आपण पाहिली. आता फॉर एक्झाम्पल, इफ parent number 1, that is father, is tall and mother is also tall, their gametes are capital T, capital T, capital T, capital T. The F1 generation shows all the tall individuals with similar genes, and such individuals are called as homozygous or pure breed. When these F1 hybrids are allowed to self-cross, again they produce homozygous individuals, or they are also called as pure line individuals. आता पुन्हा एकदा आपण डेफिनेशन पाहूया. Pure line individuals are also called as pure breed individuals. A homozygous individual or group of individuals formed by the parents having similar characters. Now the second definition is hybrid. Hybrid individuals are also called as heterozygous individuals. They are produced by the parents having different or contrasting characters. See, for example, if the father is tall and mother is dwarf, दोघांचे कॅरेक्टर हे अपोजिट आहेत. अशा वेळेस देअर गॅमेट्स आर कॅपिटल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, स्मॉल टी. द F1 जनरेशन शोज individuals with two different genes. Such individuals are called as hybrids, or they are also known as heterozygous individuals. They are formed by the parents having different or contrasting characters. जेव्हा पॅरेंट्सचे कॅरेक्टर हे वेगवेगळे असतात किंवा अपोजिट असतात, त्यांच्यापासून तयार होणाऱ्या इंडिव्हिज्युअल्सला आपण म्हणतो हायब्रिड इंडिव्हिज्युअल्स. त्यानंतर आता डेफिनेशन नंबर 3, दॅट इज F1 जनरेशन. It is also known as the first filial generation. F1 generation is also called as first filial generation. The first generation of hybrid individuals obtained from the cross between two genetically different parents. जेव्हा असे दोन पॅरेंट्स की जे जेनेटिकली डिफरंट आहेत. सी फॉर एक्झाम्पल, पॅरेंट नंबर 1 इज टॉल अँड पॅरेंट नंबर 2 इज डॉर्फ. अशा दोन वेगवेगळ्या कॅरेक्टर्स असलेल्या पॅरेंटमध्ये जेव्हा आपण क्रॉस घेतो, त्यांच्यापासून मिळणारं जे फर्स्ट जनरेशन आहे, त्या फर्स्ट जनरेशनला म्हणतो आपण फर्स्ट फिलियल जनरेशन, और इन शॉर्ट इट इज नोन ॲज F1 जनरेशन. ओके, F1 जनरेशन इज डायरेक्टली ऑब्टेन फ्रॉम द पॅरेंट्स. Okay, now the next definition is F2 generation. पुढची डेफिनेशन आहे F2 generation. It is the generation of offsprings. F2 generation is the generation of offsprings produced by selfing or self cross between two F1 hybrids. जेव्हा या दोन F1 इंडिव्हिज्युअल्समध्ये आपण क्रॉस घेतो, त्यांच्यापासून मिळणाऱ्या इंडिव्हिज्युअल्सच्या जनरेशनला म्हणायचं सेकंड फिलियल जनरेशन, और इन शॉर्ट इट इज ऑल्सो नोन ॲज F2 जनरेशन.
F2 जनरेशन कशापासून मिळतं आपल्याला? इट इज ऑप्टेन फ्रॉम द सेल्फिंग बिटवीन टू F1 हायब्रिड्स. जेव्हा दोन F1 हायब्रिड्समध्ये आपण सेल्फ क्रॉस घेतो तेव्हा त्यांच्यापासून मिळणाऱ्या इंडिव्हिज्युअल्सला म्हणायचं F2 जनरेशन. या ठिकाणी पहा, कॅपिटल टी, कॅपिटल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी आणि स्मॉल टी, स्मॉल टी. हे जे जनरेशन मिळालेलं आहे दोन हायब्रिड्सपासनं, दॅट जनरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स इज नोन ॲज F2 जनरेशन ऑर सेकंड फिलियल जनरेशन. ओके. द नेक्स्ट definition is Punnett square. Punnett is the name of the scientist. The full name of the scientist is R.C. Punnett, Punnett. Punnett square is the diagrammatic representation used to show the possibilities of combinations in a particular cross or breeding experiments. See, for example, these are the two parents, capital T, small t, capital T, small t, hybrid tall individuals. Their gametes are capital T, small t, capital T, small t. आता यांच्यापासून आपल्याला पुढचं जनरेशन घ्यायचं आहे आणि ते जनरेशन घेताना आपण अशा प्रकारचा स्क्वेअर करतो, त्या स्क्वेअरला म्हणायचं पनेट स्क्वेअर. तर या ठिकाणी हे गॅमेट्स आपण लिहिणार कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी. ओके. तर या ठिकाणी पहा कॅपिटल टी, इथून आपण असं आलो. या ठिकाणी पहा कॅपिटल टी, स्मॉल टी, या ठिकाणी पुन्हा कॅपिटल टी, स्मॉल टी आणि शेवटच्या चौकटीमध्ये स्मॉल टी, स्मॉल टी. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या पॉसिबिलिटीज ऑफ कॉम्बिनेशन्स आहेत ते दाखवण्यासाठी जो स्क्वेअर पनेट या शास्त्रज्ञाने वापरला त्या स्क्वेअरला नाव दिलेलं आहे पनेट स्क्वेअर. इट इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दॅट इज यूज्ड टू शो द पॉसिबिलिटीज ऑफ कॉम्बिनेशन्स इन ए पर्टिक्युलर क्रॉस ऑर द ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्स. ओके. Now, the next point is mono-hybrid cross. पुढचा पॉइंट आहे मोनो-हायब्रिड क्रॉस. मोनो या शब्दाचा अर्थ आहे, मोनो मीन्स सिंगल, वन. हायब्रिड या शब्दाचा अर्थ आहे संकरित किंवा हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल. आता या शब्दाचं डेफिनेशन आपण पाहणार. मोनो हायब्रिड क्रॉस इज द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स. It is the cross between two pure parents in which the inheritance of only one pair of contrasting characters is studied. The definition of monohybrid cross is it is a cross between two pure parents in which inheritance of only one pair of contrasting characters is studied. जेव्हा एकच पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर करून क्रॉस घेतला जातो त्या क्रॉसला नाव दिलं आहे मोनो हायब्रिड क्रॉस. अँड धिस क्रॉस इज ऑलवेज शोज 3:1 रेशो. आता आपण
पुढची डेफिनेशन पाहणार. मोनोहायब्रिड रेशो. तुम्हाला सांगितलं की हा रेशो आहे 3:1. द फिनोटिपिक रेशो ऑफ इंडिव्हिज्युअल्स. द फिनोटिपिक रेशो ऑफ इंडिव्हिज्युअल्स obtained in F2 generation of monohybrid cross is called as monohybrid ratio. It is always 3:1. तुम्हाला सांगितलं की मोनो या शब्दाचा अर्थ आहे सिंगल, हायब्रिड म्हणजे हेट्रोझायगस ऑर्गॅनिझम. ज्या क्रॉसमध्ये F2 जनरेशनला तुम्हाला एकाच प्रकारचे हेट्रोझायगस किंवा हायब्रिड इंडिव्हिज्युअल्स मिळतात, त्या क्रॉसला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस. आणि हा क्रॉस घेताना सगळ्यात महत्त्वाचं की ज्या दोन प्युअर पॅरेंट्सचं आपण सिलेक्शन करतोय, दॅट सिलेक्शन इज बेस्ड ऑन ओनली वन पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स. सी फॉर एक्झाम्पल, if the parent number 1 is tall and parent number 2 is dwarf. If parent number 1 is tall, parent number 2 is dwarf, these two genes, gene for tallness and gene for dwarfness, these two genes are used to show the character of the plant, that is called as height of the stem. Height of the stem is one of the characters and is controlled by two genes, that is gene for tallness and gene for dwarfness. In this way, these two parents are selected for a cross, that is the first parent is tall, the second parent, the female parent, is dwarf. The genotype of parent number 1 is capital T, capital T, while the genotype of second parent is small t, small t. Their gametes are capital T, small t, small t. It is called as parent number 1, parent number 2. It is denoted by genotype. These are the gametes. The random fusion of gametes, that is capital T, small t, capital T, small t. This generation of individuals is called as F1 generation. जेव्हा पॅरेंट नंबर 1 आणि पॅरेंट नंबर 2 अशा दोन प्युअर पॅरेंट्समध्ये आपण क्रॉस घेतो, त्यावेळेस F1 जनरेशनमध्ये आपल्याला हायब्रिड इंडिव्हिज्युअल्स मिळतील, प्रोव्हाइडेड both the parents are genetically different from each other. आधी सांगितल्याप्रमाणे parent number is tall, parent number 1 is tall and parent number 2 is dwarf. Both of them are genetically different parents. अशा दोन डिफरंट पॅरेंटमध्ये जेव्हा आपण क्रॉस घेतो, त्यांच्यापासून मिळणाऱ्या जनरेशनला नाव देतो आपण F1 जनरेशन. आणि F1 जनरेशनमध्ये जे इंडिव्हिज्युअल्स आपणास मिळतात, दे आर हायब्रिड टॉल इंडिव्हिज्युअल्स, बिकॉज capital T is here and it is the dominant gene which is expressed itself in the hybrids of F1 generation. When these F1 hybrids are allowed to self cross, then they produce F2 generation. See, for example, these F1 hybrids are capital T, small t, capital T, small t. Their gametes are capital T, small t, capital T, small t. The random fusion of gametes produced capital T,
capital T, small t, capital T, small t, and small t, small t. This generation of individuals is called as F2 generation. F2 जनरेशनमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे इंडिव्हिज्युअल्स आपल्याला मिळाले. त्यापैकी एक आहे प्युअर टॉल, 2 आहेत हायब्रिड टॉल्स आणि एक आहे प्युअर डॉर्फ. ओके, त्यांचा जो रेशो आहे that ratio is 1:2, 2:1. This ratio of individuals is depend on their genetic characters. And this ratio is called as the genotypic ratio. It is 1:2, 2:1, in which 1 is pure tall, 2 individuals are hybrid talls, and last one is dwarf. In this way, the ratio is 1:2, 2:1. This ratio is called as genotypic ratio. तर आपण स्टेटमेंटमध्ये पाहतो when 2 individuals are selected for a cross, and second is in this cross only one pair of contrasting characters is studied. तिसरी महत्त्वाची गोष्ट, the monohybrid ratio is always 3:1 ratio, and this 3:1 ratio is the phenotypic ratio of individuals. The ratio of individuals based on their phenotypic characters or external characters. ओके, आता या ठिकाणी जिनोटिपिक रेशो आपण पाहिला 1:2, 2:1. आता फिनोटिपिक रेशो, that ratio of individuals that is based on the physical characters or external characters. It is a tall individual and these 2 hybrid tall individuals. Phenotypically, this one and these 2 they are similar. हा एक आणि हे 2 हायब्रिड टॉल इंडिव्हिज्युअल्स हे फिजिकली सारखे आहेत, सेम आहेत, आयडेंटिकल आहेत, म्हणून त्या तिघांना आपण एकत्र करतो आणि हा रेशो तयार होतो 3:1. द फिनोटिपिक मोनोहायब्रिड रेशो इज 3:1 while the genotypic monohybrid ratio is 1:2, 2:1, in which 1 is pure tall, it is also called as homozygous tall, 2 are hybrid tall or heterozygous, while last one is homozygous dwarf. But the ratio of individuals that is based on their external characters, this single pure tall and these 2 hybrid talls, they together, that is 3:1. This is the monohybrid ratio. आता एक लक्षात घ्या की ज्या रेशोच्या किंवा ज्या क्रॉसच्या F2 जनरेशनमध्ये तुम्हाला एकाच प्रकारचे हायब्रिड्स मिळतात. हायब्रिड एकूण मिळालेले आहेत 2, हा एक आणि हा दुसरा, परंतु हे दोन्ही हायब्रिड्स सारखे आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि ज्या क्रॉसमध्ये किंवा ज्या रेशोमध्ये तुम्हाला एकाच प्रकारचे हायब्रिड मिळतात त्या क्रॉसला म्हणायचं मोनो हायब्रिड क्रॉस, किंवा त्या रेशोला म्हणायचं मोनो हायब्रिड रेशो, इन विच वी गेट ओनली 1 टाईप ऑफ हायब्रिड्स. आता या ठिकाणी आपल्याला एकाच प्रकारचे हायब्रिड्स मिळतात, त्याचं कारण आपण क्रॉस घेताना फक्त ओनली 1 पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स कन्सिडर केलेलं आहे. जेव्हा एक पेअर कन्सिडर करून आपण क्रॉस घेतो तेव्हा त्या क्रॉसला म्हणायचं मोनो हायब्रिड क्रॉस, आणि त्या क्रॉसमधून मिळणाऱ्या रेशोला म्हणायचं मोनो हायब्रिड रेशो. इट इज ऑलवेज 3:1,
3:1 is phenotypic ratio, while 1:2, 2:1 is genotypic ratio. ओके, तर आपण पुढच्या पॉईंटला सुरुवात करू. पुढचा पॉईंट आहे डाय हायब्रिड क्रॉस किंवा रेशो. दिस dihybrid ratio is always 9:3:3:1. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधी पाहिलं मोनो हायब्रिड क्रॉस. मोनो या शब्दाचा अर्थ आहे सिंगल, डाय या शब्दाचा अर्थ आहे दोन. मोनो हायब्रिड क्रॉस जेव्हा आपण पाहिला त्यावेळेस फक्त एकच पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स आपण सिलेक्ट केलं. ज्यावेळेस आपण डायहायब्रिड क्रॉसचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला टू पेयर्स ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स कन्सिडर करावे लागतात. आणि असे दोन पेयर्स ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स कन्सिडर करून त्या पॅरेंट्समध्ये जेव्हा आपण क्रॉस घेतो, देन सच ए क्रॉस इज कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. And the ratio that is obtained from dihybrid cross is called as dihybrid ratio, and it is always 9:2, 3:2, 3:1. तर आपण डायहायब्रिड क्रॉस या शब्दाची डेफिनेशन पाहणार आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण पाहणार. डेफिनेशन पाहू आता आपण. In a cross between two pure or homozygous individuals, when any two pairs of contrasting characters is concerned, the phenotypic ratio of individuals obtained in F2 generation is called as dihybrid cross, and the ratio is known as dihybrid ratio. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बोथ द पॅरेंट्स विच आर सिलेक्टेड फॉर द क्रॉस दे शुड बी प्युअर. त्यांचं सिलेक्शन करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की द पॅरेंट्स आर टू बी सिलेक्टेड बाय कन्सिडरिंग टू पेअर्स ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स. ओके, पहिली गोष्ट आहे दोन्ही पॅरेंट कसे असले पाहिजेत. दे शुड बी प्युअर. Parent number 1 is pure, parent number 2 is also pure. Parent number 1 is pure for two pairs of contrasting character. Parent number 2 is pure for two pairs of contrasting character. आता डायहायब्रिड क्रॉस कन्सिडर करताना लक्षात घेताना आपण पेअर्सचा विचार करूया. पहिलं कॅरेक्टर आहे color of the seed. The color of the seed is one character, and this one character is controlled by two genes such as gene for yellow color of the seed and gene for green color of the seed. Yellow color of the seed is the dominant character and is denoted by capital Y, while green color of the seed is the recessive character and is denoted by small y. Now, the second pair of characters is shape of the seed. The shape of the seed is one character and is also controlled by two genes such as gene for round shape of the seed and gene for wrinkled shape of the seed. The round shape of the seed is the dominant character and is always denoted by capital R, while
The wrinkled shape of the seed is the recessive character and is always denoted by small r. In this way, these two pairs of contrasting characters are considered for dihybrid cross. असे हे दोन डिफरंट कॅरेक्टर्स कन्सिडर करून जेव्हा आपण पॅरेंट्सचं सिलेक्शन करू क्रॉस घेतो त्या क्रॉसला म्हणावं डाय हायब्रिड क्रॉस. आणि या क्रॉसच्या F2 जनरेशनमध्ये जो रेशो ऑफ इंडिव्हिज्युअल्स आपल्याला मिळणार आहे that ratio of individuals is called as dihybrid ratio and it is always 9:3:3:1. Okay, now the parent number 1 is the pea plant having yellow round seeds, while the parent number 2 is the pea plant having green wrinkled seeds. ओके, आपण आता या ठिकाणी लिहूयात homozygous pea plant with yellow round seeds is crossed with parent number 2, that is another homozygous pea plant with green wrinkled seeds. These are the two plants which are selected for dihybrid cross. Okay, parent number 1 is homozygous pea plant with yellow round seeds, while parent number 2 is homozygous pea plant with green wrinkled seeds. Okay, the genotype of parent number 1 is capital Y, capital Y, capital R, capital R, while the genotype of second parent, that is the pea plant with green wrinkled seeds, is small y, small y, small r, small r. Okay, then the gametes of parent number 1 are capital Y, capital R, capital Y, capital R. Similarly, the gametes of second parent, that is the pea plant with green wrinkled seeds, it produces two types of gametes in the form of small y, small r, small y, small r. Okay, then the random fusion of gametes shows capital Y, small y, capital R, small r. Once again, capital Y, small y, capital R, small r. Then capital Y, small y, capital R, small r. And finally, capital Y, small y, capital R, small r. This generation of individuals is known as F1 generation. The generation of individuals obtained from the parents which are genetically different. This is the first generation or the first filial generation called as F1 generation. These all individuals are hybrid with yellow round seeds because the yellow color of the seed
is dominant as well as the round shape of the seed is dominant. These two characters are fully expressed in the hybrids of F1 generation. Hence, all the individuals which are obtained in F1 generation are with yellow round seeds. Okay, when these F1 individuals are allowed to self-cross, they produce 4 different types of individuals in the ratio of 9:3:3:1. This ratio is called as dihybrid ratio. हा 9:3:3:1 रेशो केव्हा मिळतो, जेव्हा 2 F1 हायब्रिड्स आर अलाउड टू सेल्फ क्रॉस. नाउ द गॅमेट्स ऑफ F1 hybrid. F1 hybrids are capital Y, small y, capital R, small r. Their gametes are capital Y, capital R, capital Y, small r, small y, capital R, and small y, small r. These are the 4 different gametes which are produced by F1 hybrids. Okay, now these 2 F1 hybrids are allowed to self cross, and it is also known as selfing. जेव्हा या 2 F1 हायब्रिडमध्ये आपण क्रॉस घेतो, त्यांच्यापासून मिळणाऱ्या जनरेशनला म्हणायचं F2 जनरेशन. त्या जनरेशनला म्हणायचं F2 जनरेशन. मेल आणि फिमेल. आता हे 4 गॅमेट्स जे तयार झालेले आहेत, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, ते आपण या ठिकाणी लिहूया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे पुन्हा दाखवतो. कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. पहिला गॅमेट आहे कॅपिटल वाय, कॅपिटल आर. दुसरा आहे कॅपिटल वाय, स्मॉल आर. तिसरा आहे स्मॉल वाय, कॅपिटल आर. आणि शेवटी आहे स्मॉल वाय, स्मॉल आर. त्याचप्रमाणे दुसरा जो पॅरेंट आहे त्याचे देखील गॅमेट्स याच पद्धतीने आहेत. कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर आणि स्मॉल वाय, स्मॉल आर. त्यानंतर आता रॅन्डम फ्युजन ऑफ गॅमेट्स. ते या ठिकाणी पहा. कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. या ठिकाणी कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. या ठिकाणी येते पहा कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. या ठिकाणी कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. नाउ कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर.
capital Y, small r, capital Y, small r, capital Y, small y, capital R, small r, capital Y, small y, small r, small r. या ठिकाणी कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, capital R, small r, capital Y, small y, small r, small r, small y, capital R, small r, and finally small y, small r, small r. आता हे जे आपण पूर्ण केलं, इट इज कॉल्ड ॲज F2 जनरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण F2 जनरेशनपर्यंत आलो. दिस इज द F2 जनरेशन ऑफ 16 इंडिव्हिज्युअल्स. ओके. आता एक लक्षात घ्या, जिथे कॅपिटल वाय आहे तो एलो, कॅपिटल वाय बरोबर एलो. जिथे स्मॉल वाय आहे, स्मॉल वाय बरोबर ग्रीन. जिथे कॅपिटल आर आहे तिथे राऊंड, आणि जिथे स्मॉल आर आहे तिथे रिंकल्ड. तर या पद्धतीने पहा, कॅपिटल वाय कॅपिटल आर आहे म्हणून येलो राऊंड 1, येलो राऊंड 2, येलो राऊंड 3, येलो राऊंड 4, येलो राऊंड 5, येलो राऊंड 6, येलो राऊंड 7, येलो राऊंड 8 आणि येलो राऊंड 9. येलो राऊंड इंडिव्हिज्युअल्स आहेत 9. ठीक आहे. आता आपण येलो रिंकल्ड जिथे कॅपिटल वाय आहे आणि स्मॉल आर आहे, कॅपिटल वाय आणि स्मॉल आर, दॅट इज कॉल्ड ॲज येलो रिंकल्ड. ओके. आता या ठिकाणी पहा, कॅपिटल वाय आणि स्मॉल आर येलो रिंकल्ड, कॅपिटल वाय स्मॉल आर येलो रिंकल्ड, कॅपिटल वाय स्मॉल आर येलो रिंकल्ड, बरोबर 3. चला. आता जिथे स्मॉल वाय आहे आणि कॅपिटल आर आहे त्याला म्हणायचं ग्रीन राऊंड. स्मॉल वाय कुठे दिसतो आपल्याला? स्मॉल वाय प्लस कॅपिटल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, small y capital R. 1, 2 and 3. Green round individuals are 3 in numbers. And finally, the last individual is small y, small r. That is naturally green wrinkled. Only one. Hence 9331 is the phenotypic. 9331 is the phenotypic dihybrid ratio in which 9 individuals are yellow round, 3 individuals are yellow wrinkled, another 3 individuals are green round, and last one is green wrinkled. याप्रमाणे हे 6 इंडिव्हिज्युअल्स जे आहेत त्याच्यामध्ये 3 आहेत येलो रिंकल्ड आणि 3 आहेत ग्रीन राऊंड. हे न्यू हायब्रिड इंडिव्हिज्युअल्स आर देअर. 2 वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रिड्स आपल्याला F2 जनरेशनमध्ये मिळालेले आहेत. त्यापैकी पहिला हायब्रिड आहे येलो रिंकल्ड आणि दुसरा हायब्रिड आहे ग्रीन राऊंड. याप्रमाणे
डायहायब्रिड रेशोच्या F2 जनरेशनमध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रिड्स मिळतात, म्हणून या रेशोला म्हणायचं डायहायब्रिड रेशो, ज्यामध्ये दोन पॅरेंट्सचं सिलेक्शन केलं जातं बाय कन्सिडरिंग टू पेअर्स ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स. हेन्स दिस क्रॉस इज नोन ॲज डायहायब्रिड क्रॉस, while the ratio obtained in the F2 generation based on phenotypic characters is called as dihybrid ratio, which is always 9:3:1. Okay, 9:3:1 is dihybrid phenotypic ratio, whereas 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1 is called as dihybrid genotypic ratio. It's called as dihybrid genotypic ratio. 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1. किती झाले एकूण? 16. 1, 2, 3, 4, 5, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. आता हे 16 इंडिव्हिज्युअल्स आपल्याला 1, 2, 3, 4, 5 आणि 4, 9 3 आणि हा 1. 9:2, 3:2, 3:1. This ratio is based on their physical or external or phenotypic characters. This is called as simple dihybrid ratio. Okay, thank you.